बालदोस्तांनो, माकड आणि मगर मराठी बोधकथा ऐकूया। गोष्ट छोटी अर्थ मोठा। मित्र बनवताना हुशारीने बनवावे, नाहीतर आपले नुकसान होऊ शकते। ते कसे हे आपण या गोष्टीतून बघूया। सर्वप्रथम पीके's लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। एक घनदाट जंगल होते। घनदाट म्हणजे तिथे भरपूर झाडे झुडपे असतात आणि त्या जंगलाच्या मध्यभागी होती एक मोठी नदी। अर्थातच नदी असल्यामुळे त्याच्या आसपास अनेक प्राणी राहत असत। अशाच एका झाडावर एक माकड आपल्या कुटुंबासह राहत होते। तेथे विविध फळांची झाडे होती। आंबा, चिक्कू, जांभूळ अशी अनेक चविष्ट फळे होती। माकड स्वभावाने अतिशय दयाळू होते। तर त्याच नदीच्या दुसऱ्या टोकाला एक मगर त्याच्या पत्नीसह राहत होता। अशा प्रकारे नदी किनारी अनेक प्रकारचे प्राणी त्यांच्या कुटुंबासह राहत होते। मगर म्हातारे होते आणि त्यामुळे ते थोडे कमकुवत झाले होते। एके दिवशी काय झाले, मगरीने खूप प्रयत्न करून सुद्धा मगर शिकार मिळवू शकला नाही। पाण्यामध्येही त्याने प्रयत्न केला आणि जमिनीवरही प्रयत्न केला, पण ना त्याच्या हाती एखादा मासा लागला ना एखादा बाहेरचा प्राणी। पण त्या दिवशी तो खरंच खूप भुकेला होता आणि तो अन्नाच्या शोधात होता। त्याला समजत नव्हते की आता आपण कशी आपली भूक भागवावी। त्यामुळे तो प्रयत्न करत होता, पण त्याची शक्ती थोडी कमी पडत होती। काही वेळातच मगर आणखीनच दुःखी झाले आणि उदासपणे एका झाडाखाली बसले। स्वतःलाच म्हणाले, अरे आता जमिनीवर शिकार करणे खूप कठीण आहे। समजत नाही शिकार कशी मिळवावी। स्वतःशीच विचार करत मगर तेथे बराच वेळ बसून होते। तेथे जवळच फळांच्या झाडावर एक माकड बसले होते। तेच दयाळू माकड, आणि त्याने उदास मगरीला पाहून विचारले, अरे मगर, तू इतका उदास का आहेस? काही समस्या असल्यास मला सांग। माकडाने असे विचारताच मगरीचे माकडाकडे लक्ष गेले आणि मगरीने माकडाला उत्तर दिले, मला खूप भूक लागली आहे, तुम्ही मला मदत करू शकाल का? आणि असे ऐकताच माकडाला त्याची दया आली। त्याने लगेच काही फळे त्याला दिली आणि म्हणाला, ही काही फळे घ्या, ही खूप चविष्ट आहेत आणि गोड आहेत। माकड काळजीने म्हणाले। मगरीने ताबडतोब ती फळे घेतली। मगरही खुश झाले आणि ती चविष्ट फळे ताबडतोब संपवली। अशा प्रकारे माकडाने लगेच मगरीला मदत केली आणि तेव्हापासून दोघेही जवळजवळ दररोज भेटत होते। ते एकमेकांचे चांगले मित्र बनले। आता माकड दररोज झाडावरची चविष्ट फळे मगरीला देत असे। मगरही ती फळे आनंदाने खात असे। काही दिवसांनी मगरीने काही फळे आपल्या पत्नीसाठी नेली। मगर अतिशय आनंदात आपल्या पत्नीला सांगू लागला, मला खूप छान मित्र मिळाला आहे, तो मला दररोज चविष्ट फळे खायला देतो। तुला देखील ही चविष्ट फळे नक्की आवडतील, म्हणूनच आज मी तुझ्यासाठी ही फळे आणली आहेत। मगरीच्या पत्नीने देखील ती फळे बघताच खाऊन पाहिली आणि लगेच उत्तर दिले, ही फळे खूप छान आहे, रसदार आहेत, गोड आहेत। यावर मगर म्हणाले, हो, फळे खूपच चवदार आहेत आणि म्हणूनच माझा तो दयाळू मित्र म्हणजेच माकड दररोज माझ्यासोबत काही फळे वाटून खातो। ह्या फळांप्रमाणेच माकडाचा स्वभाव देखील खूप चांगला आहे आणि म्हणूनच आम्ही दररोज भेटतो। मगरीची पत्नी हे शांतपणे ऐकत होती आणि तेवढ्यात ती म्हणाली, मी विचार करते आहे, माकडाचे हृदय म्हणजेच काळीज ते खाऱ्या फळांइतके चविष्ट असेल। आज तुमच्या मित्राला जेवणासाठी आमंत्रित करा, मला त्याचे काळीज खायचे आहे। मगरीची पत्नी मात्र आता हट्टाने म्हणाली। आपल्या पत्नीचे बोलणे ऐकून मगर काही क्षण स्तब्ध झाले आणि अविश्वासाने बघायला लागले, पण मगरीची पत्नी ऐकायला तयार नव्हती। तिने जणू हट्टच ठेवला। पण यावर मगरीने उत्तर दिले,
मी माझ्या मित्रासोबत फसवणूक करणार नाही. त्याने त्याच्या पत्नीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. म्हणजेच मगरीची पत्नी तिचा हट्ट सोडायला तयार नव्हती. तिला माकडाचे काळीज म्हणजेच माकडाचे हृदय कोणत्याही परिस्थितीत पाहिजेच होते. मगरीने शेवटी माकडाला त्याच्या बायकोकडे म्हणजेच पत्नीकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. काही वेळातच मगर माकडाकडे गेले आणि माकडाला विचारले, प्रिय माकड, आज तू माझ्या घरी जेवायला येऊ शकतोस का? मी ज्याप्रमाणे तुझे दररोज तुझ्याकडून फळे घेतो त्याप्रमाणे आज तू देखील माझ्या घरी जेवणासाठी ये. माकड यावर त्वरित म्हणाले, पण मला पोहता येत नाही, हा मोठा प्रश्न आहे. आणि हे ऐकून मगरीनेही ताबडतोब उत्तर दिले, तू काळजी करू नकोस, मी तुला घेऊन जाईल. मी माझ्या पाठीवर बसवून तुला घेऊन जाईल माझ्या घरी. माकडानेही कधी पाण्यातून प्रवास केला नव्हता, त्यामुळे हे ऐकून माकडही आनंदित झाले आणि त्याने टुनकर मगरीच्या पाठीवर उडी मारली. प्रवासादरम्यान दोघेही एकमेकांशी गप्पा मारत होते. माकड खूप आनंदी झाले होते, कारण त्याचा पहिल्यांदाच पाण्यातून प्रवास चालू होता. आणि ते मगरीला म्हणाले, मला तुझ्या घरी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद, कारण इथे ह्या प्रवासात मला खूप शांतता मिळत आहे. माकड इतके भरभरून बोलून देखील मगर मात्र शांतच होते, कारण मगरीला वाईट वाटत होते आणि त्याने काहीतरी विचार करून माकडाला सत्य सांगितले. पण हे ऐकून माकडाला मात्र मोठा धक्का बसला. पण माकडाने काहीही आरडाओरडा न करता थोडा वेळ शांतपणे विचार केला आणि मनाशीच एक योजना आखली आणि शांततेतच मगरीशी बोलू लागले. कारण माकड हुशार होते. चिडचिड न करता माकडाने मगरीला सांगितले, अरे तू मला आधी का नाही सांगितलंस? मला तुला मदत करायची इच्छा होती. मी नेहमी सर्वांना मदत करतो, पण मी नेमकी माझं हृदय, माझं काळीज झाडावरच सोडलं होतं. मित्रा, तू एक काम कर, मला ना झाडावर परत घेऊन जा, जेणेकरून मी तुझ्यासाठी माझे काळीज आणू शकेन. माकड हे सर्व इतके चतुराईने आणि गोड शब्दात बोलत होता की मगरीला त्याचे बोलणे अगदी खरेच वाटले. मगर म्हणाले, ठीक आहे, मी तुला परत झाडावर घेऊन जातो. असे म्हणत मगर पुन्हा मागे फिरले. पण ते झाडाजवळ पोहोचताच माकडाने जलदपणे बाहेर उडी मारली आणि सरसर करत झाडावर चढू लागले. आता माकड झाडावर सुरक्षित ठिकाणी पोहोचले होते, त्यामुळे ते निश्चिंत झाले. पण अजून माकड खाली का येत नाही या विचाराने मगर तिथेच थांबलेली. त्यावेळीच माकड मोठ्याने म्हणाला, मूर्ख, कोणी जिवंत असताना देखील त्यांचे हृदय काढून ठेवू शकतं का? तू चांगला मित्र नाहीस. तू मला तुझ्या बायकोसाठी फसवलेस. मी तुला इतके चवदार आणि गोड फळे खाऊ घातली, ते तू सर्व विसरलास आणि तू मात्र मला फसवलेस. माकड रागात बोलत होते. पुन्हा कधीही इथे येऊ नकोस. आता तू माझा मित्र नाहीस. मी तुला कधीही कोणतीही फळे देणार नाही. आता मगरीने फसवल्याने माकड अतिशय चिडले होते आणि आता सुरक्षित जागी आल्यामुळे माकडाने मगरीला उत्तर दिले. मगर म्हणाले, माफ कर, मला माझ्या कृत्याची खरोखर लाज वाटते. मला हे करायचे नव्हते, पण माझा नाईलाज होता. मगर देखील दुःखाने म्हणाले, तुझ्या बायकोला सांग की इतके लोभी आणि धूर्त होऊ नका. तरी देखील माकड पुन्हा रागाने म्हणाले. हे सर्व मगर मात्र शांतपणे ऐकत होते
आता मगरीला समजले होते की माकड खरोखर खूप चिडले आहे आणि ते काही आता आपल्याला माफ करणार नाही. म्हणून मगर मागे फिरले आणि मनातच स्वतःशी बोलू लागले, अरे रे, मी एक खूप चांगला मित्र तर गमावलाच, पण त्यासोबतच चविष्ट अशी फळेही गमावली. मला स्वतःचीच लाज वाटते. मगर अतिशय दुःखी स्वरात बोलत होते, पण त्याचा आता काहीही उपयोग नव्हता, कारण त्याने खरंच चांगला मित्र गमावला होता. माकडालाही त्याच्याशी मैत्री केल्याचा पश्चाताप झाला. परीने विचारले, मुलांनो, गोष्ट आवडली का? ह्या गोष्टीतून तुम्ही काय शिकला? मी सांगू? हो हो, सांग तर. आपण कोणत्याही परिस्थितीत कोणाचाही विश्वासघात करू नये. बिचारा माकड, त्याला किती वाईट वाटले असे. शाबास. आणि मोनू, तू सांग, तू या गोष्टीतून काय शिकलास? मी असे शिकलो की आपण विचार करून मैत्री केली पाहिजे. म्हणजेच मित्र बनवताना हुशारीने मित्र बनवावेत, नाहीतर असा पश्चाताप करण्याची वेळ येते. अगदी बरोबर. म्हणजेच ह्या गोष्टीतून आपण शिकलो की मित्र निवडताना काळजी घ्या आणि सावधगिरी बाळगा. अगदी सहजपणे कोणाशीही मैत्री करू नका आणि तसेच कोणत्याही कठीण परिस्थितीत गोष्टीतल्या माकडासारखे हुशारीने वागा. कधी कधी ताबडतोब प्रतिक्रिया न देता कोणत्याही परिस्थितीत शांतपणे विचार करावा आणि मगच निर्णय घ्यावा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.